लातूरमध्ये काय घडतंय बघा. लातूरमध्ये व्यावसायिक गॅस तुटवड्याचा शासकीय वसतिगृहांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. लातूरमधल्या समाज कल्याणच्या 1000 मुला-मुलींचं शासकीय वसतिगृहात भोजन व्यवस्था कोलमडलेली आहे. मागील 2 दिवसांपासून विद्यार्थ्यांना केवळ डाळ भातावर भूक भागवावी लागतेय. गॅस मिळत नसल्यामुळे आता चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आलेली आहे. तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी. युद्धजन्य परिस्थितीचा फटका लातूरमध्ये घरगुती गॅसला प्रचंड मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळतोय. खरं म्हणजे लातूरमधील जे शासकीय वसतिगृह आहेत यांना देखील आता या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय. आता गॅस टंचाई आहे ना, इराण इस्रायलचं युद्ध चालू आहे, त्यामुळे सध्या सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे सध्या इथं आपल्या मेसमध्ये त्या गॅस मिळत नसल्यामुळे भाज्या बनवत नाहीत. सध्या भात आणि वरणावरती सध्या भागवत लागतं. 4 दिवसापासून नाही सर गॅस, त्याच्यामुळं हेच करावं लागू राहिलं. चुलीवरती करून परेशान होणं चाललंय. लेडीज बी चुलीवर डोळे त्याचा त्रास होतो डोळ्याला. काल संध्याकाळपर्यंत पोळ्या वरण भात भाजी सर्व मेनू देण्यात आले, परंतु आज सर्व 8चे 8 सिलेंडर संपल्याने बाहेर चूल मांडून विद्यार्थ्यांना थोडाच गॅस राहिला होता त्याच्यावर पोळ्या कशी तरी करून दिल्या. आणि आता दुपारी पोळ्या संपल्यानंतर भात वरण देण्यात आले.